तुमचं ट्रॅव्हल रिलेटेड नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पुणे मुंबई येथून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले 3 स्वच्छ सुंदर व शांत बीच. वाटत नाही ना ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओ आहे? एक सेकंड. आता वाटत आहे ना ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओ. तर ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले 3ही बीच हे रायगड जिल्ह्यातील असून जर फॅमिली किंवा मित्रमैत्रिणीबरोबर तुम्ही विकेंडचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आयटेनरी आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात पहिला बीच आहे श्रीवर्धन बीच. श्रीवर्धन हे एक रायगड जिल्ह्यातील छोटेसे गाव आहे. पुण्याहून श्रीवर्धन हे अंतर साधारणतः 160 किलोमीटर इतके असून 3.5 ते 4.5 तासात तुम्ही तिथे पोहोचू शकता. पुण्याहून श्रीवर्धनला जाण्यासाठी तुम्ही पुणे, पिरंगुट, तामिनी घाट, निजामपूर आणि मग श्रीवर्धन असा रूट घेऊ शकता. रोडची कंडिशन चांगली असल्यामुळे तुम्ही ड्रायव्हिंगचा अनुभव एन्जॉय करू शकता. जर तुम्ही मुंबईपासून श्रीवर्धनला जाणार असाल तर तुम्ही मुंबई, पेण, माणगाव, म्हासळा, श्रीवर्धन असा रूट घेऊ शकता आणि हे डिस्टन्स टोटल 185 किलोमीटर इतके असून तुम्ही 4.5 तासात श्रीवर्धनला पोहोचू शकता. श्रीवर्धन समुद्रकिनारा हा 3 किलोमीटर पसरलेला आहे. श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचं मेन आकर्षण म्हणजे इथली असलेली व्हाईट सँड. या व्हाईट सँडमुळे हा समुद्रकिनारा अतिशय सुंदर व स्वच्छ दिसतो. तसेच हा समुद्रकिनारा अगदी सपाट असल्यामुळे हा स्विमिंगसाठी अगदी सेफ आहे. जर तुमच्यासोबत लहान मुले असतील तर त्यांच्यासोबत एन्जॉय करण्यासाठी हा एक परफेक्ट समुद्रकिनारा म्हणू शकता. या समुद्रकिनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी सुद्धा होतात. तर फॅमिलीसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी एन्जॉय करायच्या असतील तर हा एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला श्रीवर्धन बीच बरोबरच त्याच्या आजूबाजूचा एरिया एक्सप्लोअर करायचा असेल तर तुम्ही श्रीवर्धन बीचपासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या स्वयंभू जीवनेश्वर मंदिराला भेट देऊ शकता. प्राचीन अशा स्वयंभू जीवनेश्वर मंदिराचा परिसर अतिशय शांत व सुंदर आहे. या मंदिराच्या पिलरवर केलेले नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. तसेच श्रीवर्धन बीच पासून जवळ असलेले सोमजाई देवीचे मंदिर सुद्धा तुम्ही पाहू शकता. या दोन्ही प्लेसेसची गुगल मॅपची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. जर तुम्हाला श्रीवर्धन पेक्षाही लेस क्राऊडेड आणि नॉन कमर्शियलाइज्ड बीच बघायचा असेल तर तुम्ही जाऊ शकता आरावी बीचला. आरावी हे एक गाव असून ते श्रीवर्धन पासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. श्रीवर्धन टू दिवेगार जाणारा जो कोस्टल रोड आहे त्या रोडला लागूनच आरावी हे एक गाव आहे आणि या गावाच्या समोरच आरावी बीच आहे. श्रीवर्धन टू आरावी जाणारा जो रोड आहे तो एकदम नॅरो असल्यामुळे कार घेऊन जाण्यासाठी थोडा प्रॉब्लेम होतो. आरावी बीच हा एक व्हाईट सँड असलेला बीच असून मी आतापर्यंत पाहिलेल्या बीच पैकी माझा हा सगळ्यात फेवरेट बीच आहे. श्रीवर्धन बीच आणि आरावी बीच यापैकी माझं कन्फ्युजन चालू होतं की कोणता नंबर 1, पण श्रीवर्धन बीचला मी नंबर 1 ठेवला आहे. याचं कारण म्हणजे तेथे असलेले खायचे ऑप्शन्स आणि वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी. आरावी बीचवर तुम्हाला यातलं काहीही भेटणार नाही, पण तुम्हाला भेटेल एक सुंदर शांत सपाट असा समुद्रकिनारा. मी या समुद्रकिनाऱ्यावर गेलो होतो सूर्यास्ताच्या वेळी. सूर्यास्ताच्या वेळी हा समुद्रकिनारा अतिशय सुंदर दिसतो. आरावी गावाच्या वर असलेलं गाव म्हणजे कोंडिवली गाव. कोंडिवली गावाच्या समोर असलेला कोंडिवली समुद्रकिनारा खडकाळ भागामध्ये मोडतो. तुम्ही हा खडकाळ भाग असलेला समुद्रकिनारा एक्सप्लोर करू शकता. जर तुम्ही सी फूड लवर असाल आणि तुम्हाला ट्राय करायचं आहे बेस्ट क्वालिटी सी फूड तर तुम्ही व्हिजिट देऊ शकता तवसळकर सी फूड रेस्टॉरंटला. या रेस्टॉरंटची गुगल मॅपची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपला 3 नंबरचा बीच आहे दिवेगार बीच. श्रीवर्धन पासून 22 किलोमीटर अंतरावर असलेला दिवेगार बीच हा व्हाईट सँड असलेला बीच आहे. हा समुद्रकिनारा 5 किलोमीटर पसरलेला असून येथे तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करायला भेटतील. आरावी टू दिवेगार असणारा कोस्टल रोड एन्जॉय करत तुम्ही दिवेगारला पोहोचू शकता. दिवेगारमध्ये असलेले श्री सुवर्ण मंदिर आणि उत्तरेश्वर मंदिर हे सुद्धा पाहण्यासारखे ठिकाणे आहेत. या मंदिरासमोर मिळणारे कोकणी पद्धतीने बनवलेले उकडीचे मोदक मस्ट ट्राय आहेत. सी फूड लवरसाठी येथे खूप सारे ऑप्शन आहेत. स्वयं पाटील खानावळ आणि राणे बंधू खानावळ हे 2 ऑप्शन तुम्ही ट्राय करू शकता. या भागात मी कव्हर केले आहेत रायगडमधील 3 सुंदर बीच जे पुण्या मुंबईपासून हाकेच्या अंतरावर होते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा शांत सुंदर असे बीच आहेत.
आपण ते कव्हर करू पुढच्या भागांमध्ये. असा कंटेंट आणि असे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही चॅनलला फॉलो करा.